केंद्र सरकारने नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरातील परीक्षा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात DYFI विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमांचे दहन करत निषेध व्यक्त केला। दरम्यान आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापटही झाली। यावेळी DYFIचे अनिल वासम यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत घेतली मात्र पेपर फुटीमुळे त्यांचे नुकसान झाले। अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या मात्र सरकार यावर मौन बाळगत आहे असा आरोप केला। DYFIच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी नीटच्या परीक्षेची तयारी करत असताना अचानक पेपरमध्ये बातमी येते आणि टीव्हीवरती दाखवलं जातं की नीटचा पेपर फुटला आणि जे जे विद्यार्थी तयारी केलेत त्यांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या आर्थिकतेचा आणि त्यांच्या पालकांच्या मनस्थितीचा काय परिणाम होईल हे आपण कधी कल्पना करू शकत नाही। इतकंच नसून पेपर फुटला ऐकल्या देशामध्ये जवळजवळ 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। या 3 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला जबाबदार हे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत। त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे। केंद्र सरकार जर अशा पद्धतीनं या पेपर फुटीमुळे जर गांभीर्य घेत नसेल तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय? जेव्हा आम्ही म्हणतोय ही जी नॅशनल टेस्ट एजन्सी आहे ती NTA रद्द करा, आम्हाला प्रायव्हेट एजन्सी मार्फत परीक्षा नको, सरकारने थेट परीक्षा घेतली पाहिजे। इतके विद्यार्थी आज लाखो विद्यार्थी या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं उज्ज्वल भविष्य करण्यासाठी त्या परीक्षेचा अभ्यास करतायत। आज त्यांच्या मानसिकतेचा विचार हे सरकार करायला तयार नाही। म्हणूनच त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात आम्ही आज ठिकाणी धर्मेंद्र प्रधान, मोदी आणि शाह यांच्या प्रतिमेचं दहन केलेलं आहे। यानंतर आम्ही निश्चित दहन करणार नाही, या सरकारला घेराव घालणार आहे आणि सरकार जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेत नाही तोपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही। आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले।